भारतीताईचं हे वय नव्हतं आपल्या सर्वांना सोडून जाण्याचं. आप्पांना खूप मोठा आधार तिचा होता. कुंडल गावातल्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीशी महिलेशी तिचा संबंध होता आणि व्यक्तिगत मला आयुष्यामध्ये प्रचंड मोठा आधार हा भारतीताईचा होता. आमच्या लाडव कदम कुटुंबाच्या जीवनातली न भरून येणारी ही एक पोकळी आहे. आणि या प्रसंगामध्ये गेले 6 दिवसापासून पलूस कडेगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील दोन्हीही लाड आणि कदम कुटुंबावर प्रेम करणारी असंख्य माणसं काही पुण्यापर्यंत पोहोचली, काही फोनवर चौकशी करत होती आपुलकीने. आणि गेल्या काही दिवसांपासून रोज कुंडल येथील आप्पांच्या निवासस्थानी आम्हा भेटी करता येत आहे. मी कदम आणि लाड कुटुंबाच्या वतीने सर्वांची कृतज्ञ भावना व्यक्त करतो की ह्या दुःखद प्रसंगी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या पाठीशी उभे राहिलात. आणि भारतीताई ही आमच्यात आहे, ती आयुष्यभर राहणार आहे. ती महेंद्राप्पा, ऋषिकेश, रोहन आणि आम्ही सर्वजण तिचं जे काही धार्मिक कार्य होतं, प्रचंड श्रद्धा परमेश्वरावर तिची होती. परमेश्वराची कदाचित लाडकी असेल म्हणूनच परमेश्वराने तिला तिथं बोलवून घेतलं. परंतु जे काय तिचा हसता खेळता स्वभाव, हाच स्वभाव पुढील काळात आम्ही सगळेजण त्या आठवणी मनामध्ये ठेवून भारतीताईचं जे काही प्रेमळ स्वभाव होता, घरात आलेल्या लोकांना जे काही मदतीचा हात होता, हे सगळं भारतीताईचं काम मी पुढे चालू ठेवू. आज आपण सगळेजण इथे आलात. मी पुन्हा दोन्ही कुटुंबाच्या वतीने कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. आज एक आमुच्या राम राम आम्ही जातो आमुच्या आमुचा राम राम आजवरी होतो तुमच्या गावी येवडी दया असू द्यावी. आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा. राम कृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला वैकुंठाला. आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा. पुंडलिकावरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उपस्थित सर्वांना विनंती केली जाते, आदरणीय महेंद्राप्पांच्या निवासस्थानी सर्वांनी जेवणासाठी यायचं आहे. सर्वांनाच विनंती.